घेतली मी अर्धा किलो डाळ धुवून टाकणारे. आमच्याकडे कुकर नाही म्हणून भगुन्यातच टाकणारे मी. इथं घेतली मी डाळ धुवून. आता गॅस चालू करते आणि गॅसवरती ठेवते. मी इथं घेतले थोडेसे तांदूळ टाकायले. इथं टाकला मी भात, मीठ, झाली माझी डाळ शिजवून. बघा कशी गाळ झालेली. तर आता काढत आहे मी त्यातलं पाणी. आमटी बनवायले घेतलं मी पाणी काढून डाळीतलं. आणि माझ्याकडे चाळणी नाही, पुरण चाळणी, म्हणून मी पीठ गाळायच्या चाळणीतूनच गाळून घेत आहे. एवढं पाणी निघलेलं आहे, त्याला मी आता गाळून घेत आहे. तर माझी झाली आता डाळ चाळणीतून गाळून. तर मी घेतला इथं आता अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो डाळ टाकली होती मी. तर आधी टाकणारे मी थोडंसं साखर टाकणारे, दळून घेतलेली डाळ, आणि परत टाकणारे साखर. असं करून मी बघून सर्व टाकणारे, कारण म्हणजे मग बुडाले लागणार नाही, पाणी सोडल पटकन साखर. असं करून मी सर्व टाकले, एकत्र केला. आता घेते मी रेटून. मी घेतली इथे इलायची 10-12 काढून. आता घेते टकर काढून. तर मी घेतली आता इथे टकर काढून, इलायची काढून घेतली. आणि आता विलायची कुटायची आहे. तर विलायची बारीक होत नाही म्हणून मी चिमूटभर टाकणारे साखर आणि आता टाकणारी विलायची. आणि विलायची घेते आता कुटून मी. आणि हे टकर मी फेकून नाही देत, चहापत्तीत टाकत आहे आम्ही. तर मी घेते आता कुटून. तर मी घेतली आता विलायची कुटून. एकदम बारीक झाली मस्त पिठी साखरवाणी. भगुन्यात भाजताय नाही, रेटताय नाही बरोबर, म्हणून मी ठेवली कढई. आणि कढईतलं भगुन्यात मी भगुन्यात डागू लागलं. आणि आता टाकत आहे मी विलायची. जास्त विलायची झाली तर एवढी ठेवून देते. झालं माझं पुरण रेटून तयार. तर मी घेतलं तर आता पीठ चुरून घेते. मीठ टाकून थोडंसं, तर मिठानं चव येत नाही पुरणपोळीचा. घेतलं मी पीठ चुरून. मी घेतली इथं हिरवी मिरची. इथं टाकते मी चवीनुसार मीठ. जिरं घ्या, यात घ्यायले मी जिरं, कोथिंबीर, एक लसणाचा गाटा आणि उकळी ते कुटून घ्यायचं. आता इथं घेतली मी अद्रकीचं टकर काढून घेते. इथं टाकले मी दही आणि आता टाकणारे बेसन आणि दही एकजीव करून घेणारे मी. चमचने एकजीव करून घेत आहे मी. हे ठेवलं इथं भगून. चटणी बिकणारे या बेसनातनी आणि या दह्यातनी. इथं टाकले मी मोहरी तडकली. मला शिकवायले का तुम्ही? मी करायली तर. इथं टाकलं मी जिरं. मी टाकणारी हळद. आता एकजीव केलेलं हे टाकायचं आहे त्याच्यात. मी टाकणार येत आता कोथिंबीर. इथं टाकणारी मी तेल. दीड उबळी. इथं टाकणारी मी मोहरी. इथं घातलं. इथं टाकलं मी जिरं. आलं मोहरी जिरं तडकून मी इथं बारीक कांदा केलेला आहे तो कट करून ते टाकत आहे. झालं माझा कांदा भाजून. आता मी टाकत आहे मसाले.
मसाले भाजून घेत आहे. मसाले भाजाय थोडंसं पाणी टाकत आहे घोटभर. झालं माझा मसाला भाजून. आता टाकत आहे मी कोथिंबीर. कटाची आमटी बनवली आता मी. ते पाणी उरलं होतं डाळीतलं त्याची. तुम्ही काय म्हणता तर मला कमेंट करून सांगा बिन म्हणून. झालं माझी कढी झाली तयार. पिठवलं इथं गुळूनी ठेवलेलं आहे मी इथं. कारण दुधावर तूप नाही खाता येत म्हणून गुळूनी ठेवलं. गुळूनीवर घेऊन तूप खातात आहे आम्ही पुरणपोळी. झालं माझं गुळूनी तयार. आणि मी बनवत आहे आता पोळ्या. हे बघा मी पोळी बनवलेली आहे. मी घेतलं इथं तूप पोळी लावायले. कशाला मग तू लावायला? माझी पोळी कशी टमटम फुगलेली आहे मस्त फुगत आहे. तूप देऊ तुला? कशाला? पोळी लावाय देऊ. वाला सरक तू नको ना वाला सरक. हे पहा माझी पोळी कशी टमटम फुगलेली आहे मस्त. आणि मी पुरणपोळ्या कर राहिले की सराट्यानं भाजत असते. कारण तेल लावल्याने तूप लावल्याने माझे हात भाजतात. झाले माझ्या पोळ्या तयार. ह्या पहा झाले सर्व पुरणपोळी माझी तयार. आणि हे 3 उंड्याचे मी चपात्या बनवणार आहे. झालं माझं पूर्ण स्वयंपाक तयार. झाली चपाती पाचली. झालं तयार सर्व.